समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। नांदणी जिल्हा परिषद उमेदवार सो महादेवी उर्फ राणी कोळी व पंचायत समिती उमेदवार सो नीलम मेत्रे यांना जांभळीतून मताधिक्य मिळवून देऊ। के.आर. चव्हाण। नांदणी जिल्हा परिषद मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार माधवी उर्फ राणी दीपक कोळी, पंचायत समितीचे उमेदवार नीलम अमोल मेत्रे यांचा प्रचार शुभारंभ दत्त साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी के.आर. चव्हाण बोलत होते। यावेळी शेतकरी सेवा सोसायटीचे चेअरमन दिलीप पाटील, जांभळी गावच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, मतदार, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी उमेदवार यांनी जांभळी येथील ग्रामदैवत यांच्या चरणी माथा टेकून दर्शन घेतले, तसेच घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या। यावेळी उमेदवारांच्या पदयात्रेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता। पदयात्रेची गर्दी पाहता महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार विजयी होतील, असे मतदारांनी सांगितले। समाजकार्य न्यूज साठी जांभळीहून दत्तात्रय कदम। जिल्हा परिषद तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदचे उमेदवार कोळी वहिनी आणि पंचायत समितीचे उमेदवार मेत्रे वहिनी ह्या दोघी या महाविकास आघाडीच्या माध्यमातून उभारले आहेत। आज आपल्या ह्या जांभळी गावामध्ये त्यांचा प्रचार दौरा चालू आहे आणि ह्या प्रचार दौऱ्यामध्ये जांभळीतील सगळे सर्वसामान्य असू दे, थोर लहान, सगळे पक्षाचे, काँग्रेस असू दे, उबाटा गट असू दे किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटना असू दे, ह्या सगळ्या गटाचे कार्यकर्ते एकत्रित येऊन एक मुखाने अतिशय जोरदारपणे प्रचार चालू केला आहे आणि ह्या नानी पंचायत समितीच्या मतदारसंघातून जास्तीत जास्त जांभळीच्या माध्यमातून कसं लीड देता येईल ह्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहे। धन्यवाद। नमस्कार, मी सो नीलम अमोल मेत्रे, पंचायत समितीतून उभारले आहे। माझं चिन्ह आहे हात। असंच आतापर्यंत तुम्ही सहकार्य केलं आहे, असंच इथून पुढे सहकार्य करावे हीच विनंती आहे। जांभळीच्या मतदार भगिनीनं तुम्ही असंच साथ दिला आहे, असंच 7 तारखेला असंच सहकार्य करावं हीच विनंती आहे।